असतात काटे, सर्वत्रच पसरलेले असतात अग्नीचे सगळेच लोक, आणि ज्या वेळेला इथल्या प्रवाहावर नसतंच कोणाचं नियंत्रण, त्यावेळी जन्म घ्यावा लागतो इथं विद्रोहाला. हाच विद्रोह कधी संत नामदेव म्हणून इथल्या समाजाला त्यांच्या वैदिक संस्कृतीतील अनिष्ट रूढींवर भाष्य करतो. हाच विद्रोह कधी संत तुकाराम म्हणून त्यांच्या विद्वया भंगातून इथल्या समाजाला बोलका करतो. हाच विद्रोह कधी संत एकनाथ महाराज म्हणून इथल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचे काम करतो. मग सर होतं काय? त्या आभाळाचं स्वरूप सुद्धा मुक्त होतो. न्यायाची सर्व जाणणे खुले होतात आणि विषमतेच्या मैदानामध्ये समतेची पिके घेतली जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे वारकऱ्यांचा विद्रोह पेट घेतो तिथं अविचार, अन्याय, अत्याचार या सगळ्याला सोडून लागतो. अर्थात याचाच परामर्श घेण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 84 विषय मांडतोय. हा वारकरी विद्रोह विनम्र आहे. हा वारकरी विद्रोह विनम्र आहे या विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना मला नक्की विद्रोह म्हणजे काय याचा अर्थ सांगणं गरजेचं वाटू लागतं. ज्यावेळेस आमच्या वारकरी संप्रदायावरती संकट येतात आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी वारकरी जेव्हा अस्तित्वाच्या लढाईमध्ये उतरतो आणि त्या लढाईमध्ये उतरल्यानंतर त्याच वेळी नैतिकतेवरती केलेला प्रहार म्हणजे विद्रोह असं मला वाटायला लागतं. परीक्षक महोदय, ज्यावेळेस विद्रोह हा शब्द माझ्या डोळ्यासमोर आला त्यावेळेस धर्मपंडितांच्या कर्मकांडाने त्रासलेल्या समाजामध्ये जगण्याचा पसायदान मांडत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या समाजाला मानवतेचा संदेश देत केलेला तो विद्रोह मला आठवला. नामा म्हणे आम्ही पायरे ते जिरे, संत पाय वरते ते हिरे. संत नामदेव महाराजांनी धर्म, जात, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा भक्तीचं, नामाचं, एकात्मेचं आणि समतेचं बीज आपल्या समाजामध्ये रोवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सांगा येणार का माझ्या सवे ठेवायला माता, बीजा क्रांतीचे पेरते माझ्या तुक्याची गाता. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांना अनुभवाचा परिपर्श होता. त्यांच्या रचनेला काव्य प्रतिमेची जोड होती, शब्दांना संवेदनांची कास होती आणि म्हणून रंजल्या गांजल्यांना त्यांच्या गाथ्यामधून संजीवनी देण्याचं सामर्थ्य होतं. हे आज आपल्याला पाहायला मिळतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, बली तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माते हाणू काठी. असं सांगत त्यांचाच आदर्श 20व्या शतकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. विषयाला जरूर सांगायचं झालंच तर हा वारकरी विद्रोह बोलत असताना मला या ठिकाणी आपली पार्श्वभूमी सुद्धा सांगणं गरजेचं वाटू लागतं. अलीकडच्या कालखंडामध्ये 2011 साली जेव्हा आपल्या चाकण परिसरात अमेरिकन बहुराष्ट्रीय केमिकल कंपनी येऊ पाहते आणि ज्यावेळी भोपाळ सारखी वायू दुर्घटना त्याच कंपनीच्या माध्यमातून घडली जाते, हे जेव्हा आपल्या महाराष्ट्राला समजतं, महाराष्ट्रातील वारकऱ्यांना समजतं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी रस्त्यावरती उतरतात आणि रस्त्यावरती उतरल्यानंतर महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं पहिलं शांत आणि अहिंसक आंदोलन घडलं गेलं. परीक्षक मध्ये आमच्या वारकरी रस्त्यावरती उतरले त्यावेळेस आमच्या वारकऱ्यांच्या हातामध्ये लाठ्या आणि काठ्या नाही दिसल्या तर आमच्या वारकऱ्यांच्या मस्तकावरती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा, गळ्यामध्ये वीणा आणि हातामध्ये टाळ आणि चिपळ्या वाजवताना दिसल्या. तेव्हा निश्चितपणाने मला सांगावं वाटतं आमच्या वारकऱ्यांचा विद्रोह हा विनम्र आहे. आमच्या वारकऱ्यांचा विद्रोह विनम्र आहे असं म्हणत असताना त्या वारकऱ्यांचं दैवत पंढरपूरचा विठ्ठल असताना मला त्या विठ्ठलाची मूर्ती खूप सविस्तर वाटायला लागते. याचं कारण म्हणजे त्या विठ्ठलाच्या हातामध्ये कसल्याही प्रकारचं शस्त्र नाही अथवा त्याच्याजवळ कोणतंही शस्त्र नाही. तो फक्त आपल्या कमरेवरती हात ठेवून आपल्या भक्तांकडे बघत असतो आणि म्हणूनच मला म्हणावं वाटतं जर वारकऱ्यांचं दैवत सहिष्णू असेल तर वारकरी केंद्र कसं असू शकतो. आणि म्हणूनच निश्चितपणाने वारकऱ्यांचा विद्रोह हा विनम्र वाटायला लागतो. परीक्षक मध्ये मला आमच्या वारकरी संप्रदायातील संतांचा आणि वारकऱ्यांचा संघर्ष हा नेहमी केळीच्या पानासारखा वाटायला लागतो. तो मला कधीच बाभळीच्या पानासारखा वाटत नाही. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस वादळ येतं, वावटळ येतं त्यावेळेस बाभळीची छोटी छोटी असणारी पाने ती वाऱ्याबरोबर उडून जातात. मात्र केळीच्या पानाच्या आयुष्याच्या चिंधाड्या झाल्या तरी ते चालत नाही. आणि म्हणूनच मला आमच्या वारकरी संप्रदायातील संतांचा आणि वारकऱ्यांचा संघर्ष हा नेहमी केळीच्या पानासारखा वाटायला लागतो. वेळेच्या अभावामुळे विषयाच्या शेवटाकडे जात असताना मी एवढेच म्हणतो, या विना काही नको पांडुरंगा, यासाठीच मांडलेला मी तुझ्या दारात दंगा एवढाच आशय व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.